Hello everyone, welcome in Mahi's kitchen and home, Pooja and their darshan also. For this Navratri festival, I have decided to start a devotional program which is Zagar Stri Shakticha Utsav Stri Sanmanacha. Today I am going to start its third episode. सर्वात पहिल्या एपिसोड मध्ये मी स्त्रीची निर्मिती का करण्यात आली याबद्दलची सर्व माहिती सांगितली होती. एका पौराणिक कथेमधून मी स्त्रीचं काय महत्त्व असतं, तिच्या काय शक्ती असतात, तिचा उद्देश काय असतो हे सर्व माहिती मी त्यामध्ये दिली होती. दुसऱ्या एपिसोड मध्ये मी आदिशक्ती निर्मित त्रिदेवांची उत्पत्ती कशी झाली आणि ब्रह्म मानस पुत्र दक्ष प्रजापती यांचा संसार आणि त्यांच्या सर्व मुली यांच्याबद्दलची सर्व कथा मी तुम्हाला सांगितली होती. आता ह्या थर्ड एपिसोड मध्ये मी त्रिदेवांची तर निर्मिती झालेली होती, पण त्रैलोक्याची निर्मिती कशी झाली याबद्दलची मी एक कथा सांगणार आहे आणि त्याची सर्व माहिती सुद्धा सांगणार आहे. सेकंड एपिसोड मध्ये मी त्रिदेवांची निर्मिती कशी झाली, आदिशक्तीने त्यांना कसं घडवलं, त्यांना कसं उत्पन्न केलं हे सर्व मी माहिती सांगितली होती आणि त्यांचे काय गुण विशेष आहे, त्यांना काय काय कार्य करावं लागणार आहे हे सर्व मी सांगितलं होतं. त्याबद्दल त्रिदेव जेव्हा दक्षराज प्रजापती यांच्या घरी यज्ञ कार्यासाठी गेले होते तेव्हा ज्या घटना घडल्या त्यामुळे त्यांना आपण तिघही कशा समान रूपात आहोत हे त्यांना समजलं. समान रूपात असताना सुद्धा, संपूर्ण स्वरूपात असताना सुद्धा आपल्याकडून काही एखादी निर्मिती घडवताना ती अपूर्णत्वास का जाते याची त्यांना कमतरता समजू लागली. त्याच कमतरतांबद्दल आणि आपण कुठेतरी अयशस्वी होतो आहे हे त्यांना जेव्हा समजत होतं तर त्याबद्दल त्यांनी देवी आदिशक्तीचं घोर तप केलं. ब्रह्मदेवाने ज्या शंका कुशंका देवीला विचारल्या त्याचं त्यांनी समाधान केलं. देवीने त्रिदेवांना हे समजून सांगितलं की तुमच्यामध्ये ज्या संपूर्ण शक्ती असायला पाहिजे होत्या त्यांचा अभाव असल्यामुळे तुमचे सर्व कार्य अपूर्णत्वास जातात. तुम्ही दैव असून सुद्धा स्वयंभू होत नाही. तेव्हापर्यंत पृथ्वीलोकावरती स्त्री असण्याचं काय महत्व असतं हे सर्व लोकांना कळालेलं होतं. सर्व देवांना पण त्याचं महत्व समजलेलं होतं. पण त्रिदेवांना अजूनही कोणत्याही स्वरूपामध्ये स्त्री शक्ती म्हणून त्यांना मिळालेली नव्हती. आदिशक्तीने आधीच या सर्व गोष्टींचं नियोजन केलेलं होतं. तिने त्रिदेवांना या सर्व गोष्टींची जेव्हापर्यंत जाणीव होत नाही, जेव्हापर्यंत त्यांना उणीव भासत नाही तेव्हापर्यंत त्यांना या गोष्टीबद्दल सर्व गोष्टी समजावून सांगण्याबद्दल तिने कधी विचारही केला नाही. तिला हे माहित होतं एक ना एक दिवस असा येणारच, त्यासाठी ती नियोजनबद्ध आधीच होती, पण ती योग्य वेळेची वाट बघत होती. देवी तिचे हे कार्य खूप आधीच करू शकत होती, पण सर्व गोष्टींची योग्यता येणं, परिपूर्णता येणं हे सर्वात महत्वाचं असतं. मग ते देव असो किंवा मनुष्य, आदिशक्तीला चांगल्याचपणे ठाऊक होतं. त्यावर उपाय म्हणून देवीने 3 उपवर कन्यांची निर्मिती केली. आता ही जी निर्मिती आहे याबद्दल स्त्री जन्माची निर्मिती निसर्ग चक्राच्या नियमानुसार लागलेली आहे. आपण पृथ्वी तलावरती जेव्हा स्त्री जन्म पाहतो तर तिला सर्व निसर्ग नियम लागू होतात. जन्म मरण सुद्धा तिला लागू होतं आणि निसर्ग चक्र नियम ज्या देहांना किंवा ज्या निर्मितीला लागलेले नाहीत त्यांचं आयुष्य खूप जास्त असू शकतं. काही जणांचं, काही देवतांचं त्यामुळेच आयुष्य अमरत्वास असतं. ह्या गोष्टीला टेक्निकली मी प्रूफ करते. मायक्रो कंट्रोलर अँड मायक्रो प्रोसेसर लर्निंग सिस्टीम साठी सर्वात पहिले ती जी सिस्टीम आहे तर ती कशी शोधण्यात आली, त्याच्यामध्ये सुरुवातीला कशा प्रकारे डाटा स्टोरेज केला जात होता आणि त्यानंतर काय काय मॉडिफिकेशन्स झाले, कशा पद्धतीने मॉडिफाय करण्यात आलं, काय काय चेंजेस करून मॉडिफाय करण्यात आलं,
टेक्नॉलॉजीला कसं इन्क्रीज करण्यात आलं या सर्व गोष्टी त्यामध्ये आहे. डेटा स्टोरेज किंवा डेटा स्टोरेबल सिस्टीम जी होती तर ती सुरुवातीला परमनंटली होती. तर ती अशी होती की ती नॉन रिमुव्हेबल होती आणि म्हणजे त्याला ब्रेक केल्याशिवाय किंवा त्याला कम्प्लिटली स्टॉप केल्याशिवाय त्याच्यामध्ये काहीही चेंजेस आपण करू शकत नव्हतो. अशा प्रकारची ती सिस्टीम होती. जे धार्मिक गोष्टी आहेत ना त्याचे टेक्निकल प्रूफ पण आहे आणि लॉजिकली सगळ्या गोष्टी आपण प्रूफ पण करू शकतो. त्यानंतर जेव्हा बाकी काही गोष्टींमध्ये टेक्नॉलॉजीमध्ये जसं जसा विकास होत गेला तसं रिमुव्हेबल सिस्टीम, कॉम्पॅक्ट सिस्टीम, त्याच्यामध्ये लाईफ टाइम सिस्टीम पण बनवण्यात आली की किती दिवसांपर्यंत किंवा किती लॉंग टाइम पर्यंत हा डाटा स्टोरेबल असू शकतो. या सर्व गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड करण्यात आल्या. तशाच प्रकारे देवतांची निर्मिती, मनुष्यांची निर्मिती, ह्यांचं सगळं काही कार्यकाळ, किती लाईफ टाइम असणार, किती आयुष्य असणार, या सर्व गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड करण्यात आल्या. पॉवर, ज्याला आपण शक्ती म्हणतो, कॅपॅसिटी, त्या सर्व वेगवेगळ्या आहेत. देवतांमध्ये वेगळ्या कॅपॅसिटी आहेत, मनुष्यांमध्ये वेगळ्या कॅपॅसिटी आहेत. तर आदिशक्तीने 3 उपवर कन्यांची निर्मिती केली. त्या कन्या तीनही एकापेक्षा एक सुंदर होत्या. पण त्या सुंदरतेच्या सोबतच त्यांच्यामध्ये सत्वगुण होते, चांगले गुण होते, विनयशीलता सुद्धा होती. ब्रह्मदेवाला आपण ज्ञान, वैराग्य, तप यांचं प्रतीक मानतो आणि त्यांचं कार्य सुद्धा सृष्टी संचालन, सृष्टी निर्मिती, ब्रह्मांड निर्मिती आणि विकास हे सर्व गोष्टी त्यांच्या कार्यकाळामध्ये होत्या. त्यांना अनुरूप अशी एक कन्या निवडण्यात आली. ती कन्या म्हणजे महासरस्वती होती. ब्रह्मदेवाचा गुणधर्म, त्यांचा स्वभाव, त्यांचं कार्य याच्या अनुसार तिच्यामध्ये पण सर्व गुण टाकण्यात आले. ती देवी ज्ञान आणि वैराग्य याची प्रतीक होती. ज्ञान जरी तिच्यामध्ये अफाट असलं तरी विनयशीलता, सभ्यता, नम्रता हे तिच्या स्वभावामधून प्रकट होत होतं. असल्यामुळं वाक्पटुता सुद्धा तिच्यामध्ये होती. पण आपले शब्द कधी वापरायचे, कसे वापरायचे हे तिला चांगलंच ठाऊक होतं. ज्ञानी असल्यासोबतच तिच्यामध्ये तर्क वितर्क करणे ह्या सर्व गोष्टी तिच्यामध्ये आपसुकच आल्या होत्या. त्यामुळेच ती योग्य मार्गदर्शन, योग्य सल्ला देणे इतकी ती सक्षम होती. टेक्निकली देवीला मी प्रूफ करते, महासरस्वतीला. आपण आजही इंग्लिशमध्ये पण, जे लोक इंग्लिश मीडियमने शिकले किंवा जे इंग्लिशमध्ये धर्माचं जे अध्ययन आहे तर ते करतात, ते सुद्धा या गोष्टीला मानतात की सरस्वती देवी इज अ गॉड ऑफ एज्युकेशन. जे लोक एज्युकेटेड असतात आपण बघतोच, त्यांना ऑब्झर्व करतो, कम्युनिकेशन ते करत असतात. एकदम शांततेत, एकाग्रतेने, कॉन्सन्ट्रेशन आपण त्याला म्हणतो. त्या कॉन्सन्ट्रेशनने जे काही आपण ते अध्ययन करतोय त्याच्यावर एकदम बारीकीने त्यांचं ऑब्झर्वेशन असतं, त्याला आत्मसात ते करतात. वाक्पटुता म्हणजे एक प्रकारे डिबेट करणं. डिबेट म्हणजे एकदम वाद घालणं हे नाहीये. वादविवाद हा त्याला मराठीमध्ये शब्द आहे, पण त्याला वाद घालून त्याला भांडण करणं ते वेगळी गोष्ट. वादविवाद करणं, त्याच्यावर तर्क वितर्क करणं ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. कम्युनिकेशन स्किल आपस त्यांच्यामध्ये असतं. हाय क्वालिफिकेशन, आपल्याला आपण कसं जीवन जगलं पाहिजे, आपण सक्षम कसं बनलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीवर मात करून योग्य ते काय निर्णय घेऊ शकतो हे बुद्धी आणि ज्ञान आपल्याला देतं. या देवीचे स्वभाव, गुणधर्म, गुणवैशिष्ट्य तर आपल्याला आता माहित झालेले आहेत. पण या देवीची आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट होती, ती म्हणजे तिच्या हातामध्ये एक वीणा आणि पुस्तक होतं. पुस्तक म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. ज्ञान हे शिकवतं की काय निर्मित करायचं, काय नाही करायचं. तर हा योग्य सल्ला ती
देण्यासाठी सक्षम होतीच ना ब्रह्मदेवाला. आणि वीणा असल्याचं प्रतीक म्हणजे ती संगीत प्रिय होती, कला प्रिय होती. याचा अर्थ काही लोक हे काढतील की अरे हे आजकालचे जे गाणे वाजतात एकदम डोकं शॉर्ट होण्यासारखे आणि लिरिक्स रिमिक्स आणि तेच लिरिक्स रिपीट करणं, काय 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 प्रकार आहे. हेडफोन मध्ये आपण जोर जोरात ऐकतो, डोकं भन्न होऊन एकदम बहिरे व्हायला आलेत काही काही लोक चक्क, माहिती का. आता हे वीणा असल्याचं काय महत्व आहे हे पण मी सायंटिफिकली हे प्रूफ करते डायरेक्टली. काही सायंटिस्ट, काही जे सर्जन असतात, काही डॉक्टर्स, ते स्वतः सांगतात की तुम्ही इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐका. वेगवेगळे इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकल्याने काही झाडांची ग्रोथ झालेली आहे. काही लोकांचे जे हार्ट पेशंट होते त्यांच्या म्हणजे हेल्थ मध्ये सुधार आला. ज्यांना ब्रेन प्रॉब्लेम्स होते त्यांच्यामध्ये सुधार आला. इतके उदाहरण आहेत, तुम्ही खरं पण एकदा प्रॅक्टिकली बघू शकतात. काही लोक मुद्दामून असे एक्सपेरिमेंट्स करून बघतात की काही गोष्टींना असं अप्लाय केलं तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो. म्हणून कन्क्लुजन हेच निघालेलं आहे की तुम्ही इन्स्ट्रुमेंटल म्युझिक, ट्रेडिशनल जे शास्त्रीय संगीत असतं ते सुद्धा ऐकू शकता. निर्मितीबद्दल तर झालं, सृष्टी निर्मिती ह्या सर्व गोष्टींबद्दल तर झालं, पण एक महत्वाचा हे गोष्ट आहे की कला प्रिय असणं, संगीत प्रिय असणं, याच्यामध्ये काय महत्वाची गोष्ट आहे. तर आता सध्या आपण बघतो की कला आणि संगीत यांना कशा प्रकारे प्रदर्शित केलेलं आहे. एकदम म्हणजे त्याच्यामध्ये ना मानवताबद्दल काही तारतम्य उरलं, ना आपण बघणाऱ्यांमध्ये काही तारतम्य उरलं, ना रिप्रेझेंट करणाऱ्यांमध्ये तर साधं त्यांना 5 रुपयाची पिन सुद्धा भेटत नाही. चक्क मी स्पष्ट हा शब्द वापरते आता. धर्माचा प्रचार करताना कधी कधी जे सर्वसामान्य एकदम सामान्य लोक असतात, जे लोक नाही करू शकत एकदम धर्माला जसं शास्त्रोक्त पद्धतीने त्याचं अध्ययन नाही करू शकत, नाही होऊ शकत सर्वांना शक्य, मग ते काय करतात, ते धर्मकर्माची पूजा नाही करत का. हा, आपल्या धर्मकर्मामध्ये देवींची पूजा करताना देवी गीतं म्हणल्या जातात, त्यांची आराधना केली जाते. पौराणिक प्रसंगांना काही एखाद्या सणानिमित्त किंवा एखाद्या धर्मकार्यानिमित्त तसं रिप्रेझेंट केलं जातं ना, नाट्यमय पद्धतीने त्याला पण स्वरूपात सगळ्यांसमोर दर्शवण्यात येतं की तेव्हा काय घडलेलं होतं वगैरे. देवाधर्माचे गाणे ऐकताना आपण जितके तल्लीन होतो, आपल्याला हे समजतं की आपलं कुठं चुकलं, स्वतःला कळतं ना की काय झालं, आपल्या हातून कशा चुका घडल्या, आपण काय केलं पाहिजे, काय ऐकलं पाहिजे, आपसुकच आपल्याला समजतं ह्या सर्व गोष्टी. आता शास्त्रांमध्ये शास्त्र वेगळं सांगतं, लिहिणारे लोक काहीतरी लिहितात, रिप्रेझेंट करणारे लोक काहीच रिप्रेझेंट करतात. काही जणांनी चक्क असं रिप्रेझेंट केलेलं आहे की ब्रह्मदेवाने सरस्वती देवीची निर्मिती केली आणि तिच्याशीच वैवाहिक आयुष्य चालू केलं. घ्या कपाळावर हात मारून. आणि एकदम असं नवलच वाटतं हे सगळं काही ऐकताना. विचार करू शकता, ते लोक आदिशक्तीचे एक प्रकारे पहिले संतानच होते. पहिले संतान स्वरूप ब्रह्मदेव होते आणि त्यांची पहिली सून स्वरूपामध्ये स्वतः सरस्वती देवी होती. तर त्यांचे आचरण मध्ये थोडं जरी काही चुकलं असतं तर देवी आदिशक्तीचं महात्म्य आपल्याला सर्वांनाच माहितीये, तिने कशा प्रकारे सर्वांना अनुशासित केलं असतं. ब्रह्मदेव आणि देवी सरस्वती यांची एकत्रित उपासना करणारा एक मी श्लोक तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रामृता, या वीणावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना,
या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः दैवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्या पहा। आपल्या धर्मामध्ये हे सांगण्यात येतं की अध्ययन करण्यापूर्वी आणि जे लहान बालक आहेत, ज्यांचं म्हणजे जे नुकतंच शिक्षण घेणार आहेत, तर त्यांच्याकडून सरस्वती पूजा करण्यात येते। जे लोक मराठी मीडियमने शिकलेले आहेत तर त्यांना चांगलंच माहिती आहे की सर्वात पहिले आपण आपल्या पाटीची जी पाटी असते, बालवाडीला आपण जातो, पहिल्यांदा शिक्षणासाठी आपण एखाद्या शाळेमध्ये पाऊल टाकतो, तेव्हा त्या पाटीची आपण पूजा करतो, तिला नमस्कार करतो, तिच्याकडून हेच मागतो की आम्ही जे आयुष्य घडवणार आहे, आमचं जे आयुष्य घडणार आहे त्याच्यामध्ये तू ज्ञानाच्या प्रतीकात्मक तू आमची शक्ती बन, आमचं जे संपूर्ण जीवन आहे त्याच्यामध्ये तू आम्हाला हे ज्ञान दे की कसं जीवन आम्ही व्यतीत केलं पाहिजे। तर अशा प्रकारे देवी आदिशक्तीने संपूर्ण विचार करून आणि संपूर्ण सृष्टीचा विचार करून प्रथम सून म्हणून देवी महासरस्वतीला निवडलं, एज्युकेटेड सुनेला निवडलं। द्वितीय देवता असलेल्या श्रीहरी विष्णूंसाठी पण एक सुंदर कन्या निवडण्यात आली। श्रीहरी विष्णूंचं स्वभाव गुण वैशिष्ट्य सर्वांनाच माहिती आहे। ते श्यामल, कोमल स्वभावाचे, मृदुभाषी, सुहास्यवदनी, पण धर्मरक्षक असे स्वरूपात त्यांची ओळख आहे। त्यांच्यासाठी सुंदर, वैभवशाली, सर्व अलंकारकृत एका देवीची निर्मिती करण्यात आली। ती देवी म्हणजे लक्ष्मी स्वरूपात होती। जसं की धर्माचा प्रचार प्रसार ज्ञानाने होऊ शकतो, तर धर्माचं रक्षण वैभवशाली आणि सुसज्जतेने आणि सर्व प्रकारच्या सक्षमतेनेच होऊ शकतो, याचा विचार देवी आदिशक्तीने केलेला होता। देवी महालक्ष्मीला वैभवशाली दर्शवण्यात आलं होतं, तिच्यामध्ये सर्व तसे गुण टाकण्यात आले होते, पण वैभवशाली असून सुद्धा घमंड नसणारी, गर्व नसणारी अशी ती देवी होती, संस्काराने परिपूर्ण होती। देवी महालक्ष्मीचा गर्व नसणारा गुण तिच्या पतिव्रत धर्मामध्ये समजून घेऊ शकतो आपण। लक्ष्मी देवी इतकी वैभवशाली आणि सुकोमल असून सुंदर असून सुद्धा ती श्रीहरी विष्णूंचे पाय चेपायची, त्यांची चरण सेवा करायची। तिने स्वतःला श्रीहरी विष्णूंना समर्पित केलेलं होतं। श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी देवीचं एकत्रित स्मरण करणारा एक श्लोक आहे। त्याच्यामध्ये श्रीहरी विष्णूंचं वर्णन सुद्धा आहे आणि श्री लक्ष्मी देवीची वंदना सुद्धा आहे। हा श्लोक मला माझ्या लहानपणीच घरातल्या सर्व महिलांनी शिकवला होता। शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं। म्हणजे शांताकारं म्हणजे शांत आकारं, त्यांचा स्वभावातच शांत असा गुण होता। भुजंगशयनम म्हणजे विष्णूचं जे शयन आहे ते शेषनागावरती आहे। पद्मनाभ म्हणजे त्यांच्या नाभीमध्ये कमळ आहे आणि त्या कमळावरती ब्रह्मदेवाचं आसन आहे। विश्वाधारम म्हणजे याच्यामध्ये विश्व आधारम असे दोन शब्द आहेत, सकल विश्वाचे आधार असलेले। सदृशम म्हणजे त्यांचा जो वर्ण आहे तो श्यामल आहे। लक्ष्मीकांतम म्हणजे लक्ष्मीचे पती असलेले। कमलनयनम म्हणजे कमळाचा आकार असलेले डोळे। योगिभिर्ध्यानगम्यम म्हणजे इतकं सर्व वैभवशाली गुण असून सुद्धा
एखाद्या योग्याप्रमाणे धर्माचं आचरण करणारे वंदे विष्णू भवभयहरम सर्व लोकैकनाथम म्हणजे सर्व लोकांचे नाथ असलेल्या श्रीहरी विष्णूंना माझं वंदन आहे। आता देवी आदिशक्तीचे सुद्धा लाडके असलेले सर्वात लहान म्हणून श्री महादेवांसाठी कोणाची निवड केली असेल बरे? महादेवांचा स्वभाव तर अत्यंत शांत पण तितकाच रौद्र पण होता। सोबतच त्यांचा भोळा स्वभाव पण सर्वांनाच माहिती आहे। त्यांच्या भोळ्या आणि सरळ स्वभावासाठी देवी आदिशक्तीने स्वतःच शक्तिरूप त्यांना प्रदान केलं। सहजपणे या गोष्टीचा स्वीकार करू शकतो आणि बघू सुद्धा शकतो। जे लोक भोळ्या स्वभावाचे असतात, ज्यांना या संसाराचे डावपेच कोण कसं वागतंय याचं काहीही उमज नसती, मार्गाने सर्वांचा विचार करत असे काही लोक जीवन जगत असतात। आपण विचारच करू शकतो की अशा लोकांची फसवणूक सर्वात पहिलेच होते। त्यामुळेच देवी आदिशक्तीने शक्ती त्यांच्यासाठी प्रदान करण्यात आली। देवी शक्ती सुद्धा सुंदर, सुशील, शक्तिवान होती, ऊर्जावान होती। एक प्रसंग अवधान राखण्यासाठी ती सक्षम होती। अशा देवीचे वंदन करण्यासाठी मला एक श्लोक म्हणावासा वाटतो। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। आता याचा अर्थ सुद्धा समजावून सांगते। या देवी सर्वभूतेषु, या देवी म्हणजे अशी देवी, सर्वभूतेषु म्हणजे आता इथं भूतेषु ला काही लोक तर्कवितर्क करत हे करतात। संस्कृत मध्ये भूतेषु म्हणजे सर्व जीवांमध्ये असणारी, शक्तिरूपेण संस्थिता म्हणजे शक्तिरूपात संस्थित असलेली त्या देवीला माझं नमन आहे। महादेव आणि देवी शक्ती यांचं एकत्रित स्मरण करण्यासाठी एक श्लोक आहे। कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि। कर्पूर गौरम करुणावतारम म्हणजे काय? कर्पूर, कापूर हे कसं असतं? एकदम श्वेत असतं ना। करुणावतार म्हणजे करुण स्वभाव असलेले, संसारसार, भुजगेंद्रहारम, भुजगेंद्रहारम म्हणजे जो वासुकी नाग आहे, नागांचा राजा, त्याचा हार असलेल्या गळ्यामध्ये। वसंतम म्हणजे सदा स्वतःमध्ये पण रममान असणारे आणि सृष्टीला पण वसंतासारखा आनंद देणारे। हृदया रविंदे म्हणजे हृदयापासून त्यांना नमन, त्यांचं हृदयामध्ये स्थान आहे। भवम भवानी सहितम नमामि म्हणजे नेहमी सदैव भवानी देवी स्थित असणारे। शिवशक्तीला माझं वंदन आहे। देवी आदिशक्तीने खूप खूप विचार करून एकदम लॉजिकली, टेक्निकली आजच्या युगापर्यंत सुद्धा त्याचा सुद्धा विचार करून, हे कलियुग आहे त्याचा सुद्धा विचार करून त्यांनी त्या त्रिदेवींची आणि त्रिदेवांची निर्मिती केली। ब्रह्म सरस्वती देवांसाठी ज्ञान हे त्यांचं प्रतीक होतं। ज्ञान प्रतीक असणं, धर्म जर त्याचं रक्षण करायचंय, धर्माचा प्रचार प्रसार करायचंय, ज्ञान असणं गरजेचं आहे ना। धर्म काय आहे, धर्म कसा आहे, काय धर्म आहे ह्याचं जर ज्ञान नसेल तर मनुष्य जीवन कसं होणार? धर्माचं रक्षण करायचंय तर आपण वैभवशाली, सुसज्ज, सक्षम असणं गरजेचं आहे। त्याकरता धनवैभव, संपन्नता लागते। आयुष्य जगण्यासाठी संपन्नता लागते, हे त्यामागचा उद्देश होता। आणि शिवशक्ती हे चैतन्याचं प्रतीक होते।
ऊर्जेचं प्रतीक होते. जसं मानव जीवन जगण्याकरता ज्ञान लागते, वैभव लागतं, संपन्नता लागते, तशीच ऊर्जा पण लागते. ऊर्जा शक्तीशिवाय आपण एकही काम करू शकत नाही. आपण जेव्हा थकतो तेव्हा आपली सर्व शक्ती कमजोर होत असते. कधी तब्येत बिघडली तेव्हा आपल्यामध्ये तितके प्राण पण नाही उरत की एखादं कार्य आपण करू शकू. सर्व गोष्टी आजकालच्या सर्वसामान्य माणसासाठी सुद्धा त्यांचा सुद्धा विचार करून तेव्हा त्यांची निर्मिती करण्यात आली. आता त्रिदेव आणि त्रिदेवींची निर्मिती करण्यात आली. तर त्रिदेव आणि त्रिदेवी यांचं विवाह कार्य सर्व संपन्न झाल्यानंतर त्यांनी देवीचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या समोर एक प्रश्नच उभा राहिला ना. त्रिदेवी आणि त्रिदेवींनी पहिले एकमेकीत कुजबुजलं आणि मग पूर्ण विचार करून त्रिदेवांना विचारलं, हा आता लग्न तर झालं आहे, मग आता संसार कार्याचं काय, कुठे राहायचं? तेव्हा त्रिदेवांचं पण तारांबळ उडली. हेच विचार करू लागले ते की खरं पण कुठे राहायचं, कुठं आपलं निवासस्थान असणार. निवासस्थान पण अशा ठिकाणी असलं पाहिजे की जिथून आपलं सर्व कार्य आपण संपन्न करू शकू. त्यामुळे जसं त्यांचं कार्यभार आहे आणि त्यांचा जसा स्वभाव आहे त्यानुसार त्रैलोक्याची निर्मिती करण्यात आली. त्रिदेव आणि त्रिदेवींनी आदिशक्तीच्या मार्गदर्शनाखाली एक एक उच्च स्थान निवडलं. ब्रह्मा सरस्वतीने ब्रह्मलोकाला निवडलं. ते संपूर्ण ब्रह्मांडाचं संचालन करू शकत होते. सर्व ठिकाणी ते ज्ञानाचा प्रचार प्रसार करू शकत होते. हरी विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांच्यासाठी वैकुंठाचं निर्माण करण्यात आलं. ते वैकुंठ इतकं भव्य, सुसज्जित, संपूर्ण असं होतं. पाय ठेवता क्षणी आपल्याला त्याची वैभव संपन्नता दिसून येत होती. शिवशक्तीचा संसार तर खूप निराळाच होता. त्यांनी सर्वसाधारण जीवन कसं जगावं याचा एक आदर्श निर्माण केला. त्यांनी आपलं जीवन व्यतीत करण्यासाठी कैलासाची निवड केली. कैलास हे असं स्थान बनलं जिथं सर्वसाधारणता पण परिस्थिती कशी असो संघर्षाने त्यावर मात करता येते असं ते निराळच निवासस्थान होतं. अशी झाली त्रैलोक्याची निर्मिती. त्रिदेव आणि त्रिदेवींबद्दल काही महत्वाची माहिती सांगायची आहे. काही काही ठिकाणी इतक्या चित्रविचित्र गोष्टींना रिप्रेझेंट केलेलं आहे की आपण त्याबद्दल विचारच करू शकतो की मला तर हेच करू वाटतं निषेध की असा अधर्म कोणी केला असेल. काहीही कोणत्याही गोष्टीला जोडायचं, काहीही कोणत्याही प्रकारे देवतांचं विटंबना करायचं आणि त्याचा प्रचारही करायचा म्हणजे चार लोक तेच खरं आहे असं समजतात. कशावरून? थोडं माहिती घ्या ना, थोडं अध्ययन करा ना. चुकीची माहिती असेल तिथल्या तिथं वितर्क करून त्यावर प्रश्नचिन्ह उभं करणं गरजेचं आहे. धर्मात असं का हे जाणून घेणं प्रत्येक धर्मीयांचं काम आहे. त्यासाठी विरोध होऊ दे, कोणाची काहीही टीका होऊ दे, पण योग्य काय, खरं काय हे जाणून घेणं गरजेचं आहे. पण काही गोष्टी जर खरं घडल्या असेल तर त्याला तसं का करण्यात आलं, त्याच्या मागे काय उद्देश होता हे जाणून घेणं गरजेचं आहे. सत्य कटू असतं हे तर म्हणजे खूप कटू असतं. काही लोकांना तर ते सत्य पचवणंच कठीण असतं. सत्य हे प्रकाशमान असतं. सरस्वती बद्दल ज्या चुकीच्या माहिती होत्या त्यावर मला भाष्य करायचं होतं आणि लोकांना हे पटवून द्यायचं होतं की जे काही माहिती सांगण्यात आलेली आहे खोटी तर ती खूप चुकीची आहे. खोट्या माहितीमुळे सर्वसामान्य लोकांपर्यंत जर तशी खोटी माहिती गेली तर त्यांच्याबद्दल देवाबद्दल काय भावना असू शकते याचा विचार करणं गरजेचं आहे. काही अशा पुस्तकांच्या बद्दल मला माहिती सांगायची आहे जे आपण वाचून त्यामधून ज्ञान मिळवू शकतो.
काही काही पुस्तकात खरं पण म्हणजे जिथं जिथं चुकीचं आहे तर तिथं तिथं मी स्पष्टीकरण पण देत आहे. ब्रह्मदेवाचं पूजन करण्यासाठी ब्रह्मपुराण आहे, विष्णुदेवाचं पूजन करण्यासाठी विष्णू पुराण आहे, महादेवाचं पूजन करण्यासाठी म्हणजे शिवाचं पूजन करण्यासाठी शिवपुराण आहे. त्या सर्व पुराणांमध्ये त्या देवांनी पृथ्वीची आणि संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली असं सांगण्यात आलेलं आहे. आपण विचार करू शकतो की त्यांनीच जर पृथ्वी आणि सर्व ब्रह्मांडाची निर्मिती केली तर त्यांनीच देवींना निर्माण केलं अशा प्रकारेच होतं ना. जर त्यांनीच त्यांची देवी निर्माण केली तर म्हणजे कशा प्रकारे आपण त्यामधून माहिती घेऊ शकतो. थोडंसं चुकलेलं आहे त्यामध्ये. त्या देवांचं महात्म्य खरंच महान आहे, पण ते महान बनवण्याच्या याच्यामध्ये त्यांनीच बनवलं, त्यांनीच सर्व सृष्टी निर्माण केली, त्या देवांनीच केली. म्हणजे तर्क वितर्क करून तीनही देवांना एक प्रकारे डिस्ट्रीब्यूट करून टाकलं आणि नेमकं सर्वसामान्य व्यक्ती हे परेशान होऊन जाते की नेमकं कोणत्या देवांनी निर्मित केली म्हणून सृष्टी. सरस्वती देवीची उपासना करण्यासाठी आपण सरस्वती स्तोत्र म्हणू शकतो. सरस्वती स्तुती सुद्धा आहे त्याकरता. सरस्वती स्तोत्रम हे सुद्धा तुम्ही म्हणू शकता. मेधा सुक्त हे सुद्धा आहे. सरस्वती वंदना, सरस्वती स्तोत्र हे तर आपण आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की लहान लहान बालक जे शाळेत नुसतंच पाऊल टाकणार आहेत, प्रथम पाऊल टाकण्याआधी देवीला वंदन करून देवीची स्तुती करणं, तिचा आशीर्वाद घेणं खूप गरजेचं आहे. आता ह्याला काही लोक असं म्हणतील की खूपच धर्माचं एकदम पुरातन ज्ञान देऊ लागली, असं आहे तसं आहे, मग त्याचा आजकालच्या स्थितीशी काय संबंध. आणि आजकालचे जे एज्युकेटेड, आय एम ऑल्सो हाय क्वालिफाईड, बट आफ्टर दॅट ऑल्सो वी शुड फॉलो टू ऑल कल्चर. अशा लोकांसाठी किंवा अशा प्रश्नांवर स्पष्टीकरण देण्यासाठी माझा प्रतिप्रश्न आहे की तुम्ही विचार करा, जर जे काही इंग्लिशमध्ये सुद्धा नॉलेज आहे, लिटरेचर्स आहेत, मोठे मोठे बुक्स आहेत, रेफरन्स बुक्स, एकदम हाय क्वालिफाईड लोक जे आहेत ना त्यांना माहिती की पण कडेवर घेऊन फिरलो ना तरी कमी आहे. मग त्याच्यामध्ये जे रायटिंग आहे, त्याच्यामध्ये जे नॉलेज आहे, त्याच्यामधल्या सर्व गोष्टी, त्याच्यामधले सगळे टेक्स्ट, सेशन्स, सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या कुठून आल्या, कधी विचार केला आहे का? आता सरस्वती देवीची उपासना करणाऱ्या लोकांसाठी काही सांगते. अध्ययन हे त्या देवीचं एक व्रत म्हणलं तरी चालेल. आणि अध्ययन म्हणजे धर्माचं अध्ययन आणि स्वतःचं एज्युकेशन, टेक्निकल अध्ययन, ह्या सुद्धा अध्ययनातल्या वेगवेगळे प्रकारच आहेत ना. त्याचं अध्ययन करताना आपण कसं आचरण केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, काय काय केलं पाहिजे, एक्झाम कशी दिली पाहिजे, स्टडी कसा केला पाहिजे, ह्याचं नॉलेज मी 1 तासभर तरी दिलं होतं. के फॉर नॉलेज मध्ये मुद्दामून दिलं होतं, कारण या फेजला सगळ्याला फेस करावं लागतं. ज्ञान आणि अज्ञान ह्या दोन प्रकार आहेत आता सध्या कलियुगामध्ये. ज्ञान प्रकाशमान असतं, सत्य असतं, कठोर असतं, पण ते सतत असतं. अज्ञान सगळ्यांना प्रिय वाटतं, हा हेच खरं आहे असंच वाटत असतं. हे ज्ञान आणि अज्ञान मधला फरक आहे. अध्ययन करताना माझा एक सल्ला आहे, जे लोक अध्ययन करतात त्यांनी ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं पाहिजे. म्हणजे शुद्ध बुद्धीने आपण जे काही ज्ञान प्राप्त करतो आहे तर ते तशा प्रकारे केलं पाहिजे. एवढं ज्ञान करू लागली तर तुमच्या माहितीस्तव सांगते, मी माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं. मला लास्ट इयर मध्ये मला 85% आहे. आता श्री महालक्ष्मी व्रत कसं करायचं, त्यांची उपासना कशी करायची, तर त्याकरता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व घरोघरी मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी पूजा करण्यात येते, महालक्ष्मीची कथा वाचण्यात येते. नुकतंच झालेल्या गौरी गणपती या सणानिमित्त महालक्ष्मीला तेव्हा सुद्धा पूजण्यात येतं. सर्वात मोठा सण दिवाळी, त्या निमित्त तर महालक्ष्मीची पूजा केल्याशिवाय असं कोणतंही घर सापडणार नाही जिथं महालक्ष्मीची पूजा होत नाही.
देवी लक्ष्मीची तर वेगवेगळ्या स्वरूपात उपासना करण्यात येते, जसं की सिद्ध लक्ष्मी, धैर्य लक्ष्मी, वैभव लक्ष्मी, सिद्धी लक्ष्मी. तुम्ही महालक्ष्मी सहस्रनाम स्तोत्र सुद्धा म्हणू शकता आणि तसेच वेदामध्ये वर्णन असलेल्या श्री सूक्ताचं सुद्धा पठण करू शकता. सोबतच आद्य गुरु श्री शंकराचार्य रचित श्री महालक्ष्मी स्तोत्र सुद्धा म्हणू शकता. देवी शक्तीबद्दल तर काय सांगायचं, आदिशक्तीचं ती स्वरूप होते. शक्ती रूपात सुद्धा असताना आणखी किती वेगळे रूप तिचे निर्माण झाले, तिला कशा कशा परिस्थितीत समोर जावं लागलं हे तिलाच माहितीये. माझा असा सल्ला आहे की शिवशक्तीची उपासना केली पाहिजे. शिव आपल्याला धैर्य देतात, ह्या गोष्टीला आपल्याला ते तयार करू शकतात की कशा प्रकारे शांत राहणं आपण गरजेचं आहे. रुद्र तर त्यांचा स्वभाव आहे, पण अत्यंत शांत हा सुद्धा त्यांचा स्वभाव आहे. धैर्यवान असणं, संयमी असणं हे त्यांच्याकडून आपण शिकू शकतो. शक्ती देवीकडून आपण हे शिकू शकतो की खूप शक्तिवान, खूप ऊर्जावान, म्हणजे एखादी परिस्थिती बिकट परिस्थितीला त्यावर एका क्षणात मात करून आपण त्यावर विजय मिळवू शकतो. पण तरी सुद्धा त्यामध्ये जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये संघर्ष कसा करायचा हे आपण देवी शक्तीकडून शिकू शकतो. असं त्रिदेव आणि त्रिदेवींचं महात्म्य आहे. त्यांच्या जे लोक आहे म्हणजे ब्रह्मलोक, विष्णुलोक आणि शिवलोक, म्हणजेच ब्रह्मांड, वैकुंठ आणि कैलास याची तर विशेष महती आहे. व्हिडिओ खूप मोठा होऊ शकला असता अजून जर मी आणखी माहिती सांगतच गेले असते तर, पण तरी पण आता इथपर्यंत त्यांचा संसार आलेला आहे. पण इथून पुढे काय झालं हे तर खूप विचार करण्यासारखं आहे. विशेष करून देवी शक्ती सोबत काय झालं पाहूया आता आपण नेक्स्ट एपिसोड मध्ये. थँक्यू.